11 सई शिवांश 11 संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। अर्थातच त्या ठिकाणी करण झांबरे विपक्ष ओमकार झांबरे ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल या दोन खेळाडूंच्या दरम्यान। नाणेफेक जिंकल्यानंतर तदनंतर जर विचार केला तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि किती धावा त्या ठिकाणी उभ्या केल्या जातील 3 षटकामध्ये पहिल्या पूर्वार्धात या जोडीच्या माध्यमातून प्रवीण साळुंखे करण झांबरे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक सामना जिंकले, एक सामना गमावलाय, पण या मॅच मध्ये नॉकआउट मॅच दोन्हीही संघांकरता असेल, कारण आकृती 11 संघाने देखील पहिला सामना गमावलाय, दुसरा सामना जरूर ते विन झाले, त्यांच्याकडे देखील एक चांगली एनर्जी बिल्टअप झाली आहे, पण ती एनर्जी खरं विटॅमिन डी विटॅमिन सी ची त्यांनाही कमी जाणवत असेल। या रखरखणाऱ्या उन्हामध्ये डिहायड्रेशन बरंचसं होतं आणि तदनंतर कशा पद्धतीने आपली एनर्जी ते टिकून ठेवणार। इन्स्टंट एनर्जी बूस्टरची गरज त्या ठिकाणी राकेश अवध यांनी आपल्या टीमला एक चांगला सल्ला दिलाय आणि निश्चितच त्यांची एनर्जी त्या ठिकाणी बूस्ट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय। पण हा प्रयत्न टीमला विजय मिळवून देणार का? करण झांबरे आणि प्रवीण साळुंखे कशा पद्धतीने त्या ठिकाणी धावा बनवणार, कशा पद्धतीने धावा जमा करणार, किती धावांचं टार्गेट सेट करणार आणि टीम विचार केला ना तर आकृती 11 संघाला चला पहिलं षटक घेऊन ओमकार झांबरे पुन्हा एकदा कालवाईच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच त्या ठिकाणी हा पहिला चेंडू असेल, पूर्वार्धाच्या खेळाला त्या ठिकाणी सुरुवात जरूर होईल। पहिला चेंडू लॉंग लेग मध्ये फटका सजवलाय, चेंडू सीमा पार षटकार, पहिल्या चेंडूवरती करण झांबरेचा आक्रमक रवैया, ठोका डीजे। चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय करण, चांगली सुरुवात आहे, पण इथं दुसरा चेंडू भरकटला जाईल। ओमकार ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे। मग अशी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक करताना ओमकारनं सांगितलं होतं मी करणला पहिल्या चेंडूवरती बाद करणार, पण करणनेही आपली ताकद दाखवून दिली आहे। जणू त्या षटकारानं करणनं सांगितलं ओमकारला लावा ताकद, आता आम्हीही नाही वाकत। कोण कुणाला वाकवणार, कोण कुणाला झुकवणार या सामन्यामध्ये नॉकआउट मॅच दोन्ही संघाकरता। पॉइंट रिजन मध्ये फटका हलक्यात स्टीअर केलाय, फेकी केली जाईल, त्या ठिकाणी गॅदर करणं गरजेचं होतं, गॅदर केलं असतं तर त्या ठिकाणी प्रवीण साळुंखे डेंजर झोन मध्ये पाहायला मिळत होते। एक सिंगल आली, सिंगलला धावफलक पुढे सरसावलं जाईल ना ते 8 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे। दोन्हीही संघ ताकदवान, दोन्हीही संघ तुल्य बल आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला ओमकार राकेश अवध त्याचबरोबर ती गणेश पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अविनाश भोईर आणि प्रवीण साळुंखे त्याचबरोबर ती करण झांबरे। पुन्हा 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 दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते, ही ओमकारची खासियत राहिली आहे। एका षटकामध्ये 3-4 वाईड बॉल तरी टाकणं गरजेचंच त्याला ठरतं। चला कमबॅक करणार का? ओमकारला कमबॅक करावं लागेल, कारण खूप साऱ्या धावा इथं मात्र खर्च होत असताना वा चांगला चेंडू आहे, यावेळेस आतमध्ये आलाय अफलातून, हा कमबॅक आहे वाकडण्याजोगा आहे। मागच्या चेंडूवरती काय घडलं ना मला माहित नाही आहे, म्हणून खचून जायचं नाही कधी, आपल्याकडून अशा बऱ्याचशा चुका होतात मित्रांनो।
खचून जाऊ नका. जसं अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनुसार चांगली वेळ येते. त्यामुळे वाईट वेळेला कधीही खचून जाऊ नका. हिमतीनं पुढे या, लढा भिडा, उद्भवलेल्या परिस्थितीला नडा. फटका अव्वेमध्ये याही वेळेस डेंजर झोन मध्ये प्रवीण साळुंके. ओमकार आले, झेल टिपला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीम सई शिवांश 11. या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय. अर्थातच त्या ठिकाणी 4 चेंडू अद्याप फेकलेत ओमकार जांभरेनं. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, कारण प्रवीण साळुंखे यांच्यासारख्या बॅटर्सला त्यांनीही माघारी धाडलंय. एक चांगलं यश संपादन केलंय ते ओमकार जांभरेनं. अजूनही करण जांभरे खेळपट्टीवरती आहेत. निश्चितच जोपर्यंत करण आहे तोपर्यंत धावगती मात्र त्या ठिकाणी पुढं वेगानं सरसावत जाणार. एक चांगलं स्कोर कार्ड उभं करणार. पण अविनाश भोईर करणची साथ कुठपर्यंत देणार हेही तितकंच महत्वाचं आहे. 5वा चेंडू घेऊन ओमकार त्या ठिकाणी सज्ज झालाय. चला स्पीडअप करा. यावेळेस बॅकवर्ड रिजन मध्ये एज लागली होती. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल डबल मध्ये अतिशय वेगानं विनाश आले. क्या बात आहे. 2 धावा कंप्लीटही केल्यात, पूर्णही केल्यात. दुहेरी धावेनं 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातला ओमकार जांभरेचा. ओमकार एक चांगल्या दर्जाची मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते. नॉकआउटची मॅच. दोन्हीही संघ ताकदवान आहेत, दोन्हीही संघ तुल्यबल आहेत. त्याच कारणानं ही मॅच ही तितकीच रोमांचक पाहायला मिळेल. खोला टाकल्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न ऑनसाइड रिजनला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होते. लॉंगॉनचा प्रोटेक्शन चेंडू खाली येईपर्यंत खराबपैकी पुन्हा पाहायला मिळाली आहे. 2 धावा इथंही कंप्लीट केले. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 13 या आकड्यावरती एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बनल्या 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू फार निर्णायक, फार महत्वाचे या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. टीम विचार केला ना तर सई शिवांश 11 संघ किती धावा जमवणार, किती धावा बनणार, किती धावांचं टार्गेट देणार. टीम विचार केला तर आकृती 11 संघाला मागील वर्षीचे डिपेंडिंग चॅम्पियन्स, अर्थातच ते चॅम्पियन्स पद डिफेंड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये उतरले होते. पण पहिला सामना त्या ठिकाणी त्यांनाही गमवावा लागला. तदनंतर एक मॅच नुकतीच त्यांनी नेत्रा 11 संघासमोर विजयी सलामी दिली. स्पर्धेतलं आव्हान त्यांना जर टिकून ठेवायचं असेल तर हाही सामना फार महत्त्वाचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. एका बाजूला आकृती तर दुसऱ्या बाजूला सई शिवांश 11. याही संघाला तितकाच महत्त्वपूर्ण सामना असेल. करो या मरोच्या स्थितीमध्ये, अर्थातच डू ऑर डाय अशी ही सिच्युएशन. या सिच्युएशनला, या परिस्थितीला ते कसं हाताळणार. इथं परिस्थिती हाताळत असताना संयम फार महत्त्वाचा आहे. क्या बात आहे. यावेळेस एक चांगला डॉट बॉल आलाय. मारुती बुवा जांभरे गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. एज इज अ जस्ट नंबर. अर्थातच वयाला मर्यादा नाही आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो सातत्याने क्रिकेटमध्ये 14+ खेळाडू चांगल्या दर्जाचा खेळ सादर करतात. आज तर मारुती बुवा जांभरे चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारतायत. क्या बात आहे. आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून ही ट्रॉफी. अरे राकेश अवध, डिहायड्रेशन झाले की काय तुम्हाला. पण 2 डॉट बॉल आलेत आणि तदनंतर एक चांगला स्ट्रोक. मात्र त्यावरती किती धावा येणार. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी फेकी आली आहे आणि त्याच कारणानं करण देखील माघारी परतला. एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सिंगलला फक्त 14 धावा बनल्या आहेत. अद्याप 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत.
एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी साकारली पुन्हा एकदा मारुती जांभरे यांनी टीम आकृती 11 संघाकरता एक चांगल्या दर्जाची ही गोलंदाजी टीम सई शुभांशी 11 संघाकरता मात्र थोडंसं खडतर असं हे आव्हान थोडीशी खडतर अशी ही परिस्थिती ऑन साइडला फटका सजवलाय या दरम्यान बडी विकेटला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे वेगानं फेकलेला चेंडू पण 2 धावा त्या ठिकाणी वाचवू शकत नाही 2 धावा पुन्हा ऍड होतील धाव फलकावरती 16 धावा पाहायला मिळतील 16 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे डावकुरे हाताचा फलंदाज अविनाश भोईर चांगला साथ देतोय करणला वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न वा यावेळेस लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे इथंही सोपा झेल आणखीन सोपा करायला गेले आणि त्या ठिकाणी चेंडू मात्र धरणीला दान होताना पाहायला मिळतोय झेल सुटला जाईल 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील 18 पाहायला मिळतील क्या बात आहे अविनाश भोईरनी चांगलं स्कोर कार्ड त्या ठिकाणी उभं केलंय सिंगल डबल न हे धावफलक हलतं ठेवण्याचं हे काम अविनाश भोईर यांनी केले 18 धावा पाहायला मिळतील यावेळेस सोडून दिलाय डाव्यास्टीच्या बाहेरचा भरकटलेला चेंडू वाईट येईल अर्थातच एक अवंतर धाव आणखीन ऍड होईल 19 पाहायला मिळतील शेवटचा चेंडू असेल या षटकातला अर्थातच मारुती बुवा जांभरे यांचा सामना क्रमांक आपण 10वा पाहतोय पुन्हा तेच चित्र पुन्हा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते अचूक दिशा तुम्हाला पकडावी लागेल हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे टप्पा त्याचबरोबर ती योग्य दिशा या दिशेला फार महत्व आहे अन्यथा तुमच्या टीमची दुर्दशा व्हायला वेळ लागणार नाही आहे अविनाश भोईर आपली नजाकत दाखवत आहेत षटकार येतोय या शेवटच्या चेंडूवरती 26 धावा थँक्यू डीजे 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण जरूर पाहतोय शेवटचं षटक असेल अर्थातच हे स्लॉगवरचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सोहम याला मात्र प्राचार्य केलंय रेपोली प्रीमियर लीग सीझन 4 अर्थातच हे पर्व 4 तुम्ही पाहताय अर्णा चषक आणि अर्णा चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून हे ट्रॉफीज या ठिकाणी उपलब्ध झालेत सौभाग्यवती भारती संतोष वागोस्कर त्यांचंही खूप सारे स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या योगदानाबद्दल आम्हीही आपले आभार व्यक्त करतो यावेळेस मात्र क्या बात आहे चांगला स्ट्रोक आहे प्रोटेक्शन आहे चेंडू खाली आलेत एलिव्हेशन बरसचं चेंडूने गाठलं होतं उंची बरीचशी गाठली उंची जास्त लांबी कमी त्याचा फटका करणला बसला करण डगआउट कडे धक्का क्रमांक हा दुसरा बॅटिंग करत असताना टीम सई
केला होता, पण डीपला जर आपण पाहिले ना तर त्या ठिकाणी प्रोटेक्शन अगदी सजवलं गेलं होतं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र राकेश आवाज वन हँडेडली अफलातून कॅच ऑफ द डे. राकेश यानं झेल टिपलाय बॅक टू बॅकचा. त्यातच पण अविनाश जे अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत त्यांना स्ट्राईक वरती यावं लागेल. 26 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. टीम सई शिवाशी 11 संघ त्या ठिकाणी एक चांगलं स्कोर कार्ड जर उभं करायचं असेल तर अविनाशला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आणि बॅटनं पुल करायचं होतं या ठिकाणी. विकेटचं पतन बॅटर्स नेश टेकआउट कडे. या आकड्यावरती धावफलक आपण स्थिरावलेलं पाहतोय. जैसे थे अविनाश भोईर ज्याच्या बॅटमधून एक षटकार राहिलाय. अर्थातच 12 धाबांवरती वैयक्तिक खेळतोय, पण येणारे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. अद्यापही 26 या आकड्यावरती हे स्कोर कार्ड स्थिरावलेलं स्तब्ध झालेलं आपण पाहतोय. भरकटलेला हा चेंडू या ठिकाणी गोलंदाज नो बॉल येईल. क्या बात आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अर्थातच मुख्य पंच विवेक नाडकर, तर स्क्वॅलिक पंचाच्या भूमिकेत बंटी जाधव सर आपल्याला पाहायला मिळतील. एरर चेंडू फ्रीट स्वरूपाचं असेल आणि तद्वत मात्र 27 धावा धावफलकावरती 27 ऑन बोर्ड आपण पाहताय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. थोडा धीम्या गतीनं टाकला होता, अर्थातच उसली घेतली आणि तदनंतर मात्र हा अनएक्सपेक्टेड बाउन्स होता आणि त्यावरती मात्र कुठलाही फटका खेळण्यात असमर्थ ठरले ना ते अविनाश एबी. लॉंगॉनला प्रोटेक्शन त्या ठिकाणी चेंडूला जजमेंट करणार, पण जजमेंट करेपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीटही केल्या जातील. दुहेरी धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल ते 29 या आकड्यावरती 29 ऑन अ बोर्ड. शेवटचा चेंडू असेल शेष या इनिंगचा. चला यानंतर लगेचच प्रांश 11 आणि समर्थ 11 आपणही पुढील मॅचचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. क्या बात आहे, लाजवाब चेंडू. शेवटचा चेंडू डॉट बॉल आलाय. 29 आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. टीम आकृती 11 संघाला 10च्या सरासरीनं प्रतिष्ठिक 10-10 अशा 30 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 10ची सरासरी गाठा, 30 धावा बनवा, स्पर्धेतलं तुमचं अस्तित्व जिवंत ठेवा. दुसऱ्या बाजूला सई शिवाश 11 संघ 18 चेंडू 30 धावा रोखा आणि स्पर्धेतलं तुमचंही अस्तित्व जिवंत ठेवा. कोण असणार आहे या नॉकआउट मॅचचा विजेता? तत्पूर्वी आपण प्रांश 11 विपक्ष समर्थ 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला करूया इन्व्हाइट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता. हॅलो, या रेपोली प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष अर्थातच राजेशजी बेदुगडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. चला या टीम प्रांश 11 विपक्ष समर्थ 11 पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आपण दोन्ही कॅप्टन्सला त्या ठिकाणी इन्व्हाइट करूया.
हॅलो चेक. चला 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत ना त्या 30 धावा आणि डिफेंडिंग चॅम्पियन्स ठरलेली टीम आकृती 11 त्या ठिकाणी पुन्हा एकदा या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व जिवंत ठेवणार की रोखणार टीम सई शिवांश 11 संघ करण जांभरे आणि कंपनी. कशा पद्धतीनं ओमकार आणि राकेश अवाद या चला या चेतन समर्थ 11 कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच या. पुढील मॅचचं नाणेफेक करायचं आहे आपणास. रुपेश मोरे आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपणही त्या ठिकाणी पुढील मॅचचं नाणेफेक करण्याकरता या. प्रांश 11 विपक्ष समर्थ 11 या दोन संघांच्या दरम्यान पुढील मॅच सामना क्रमांक 11. पण सामना क्रमांक 10 अर्थातच एका बाजूला आकृती आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर सई शिवांश आणि 30 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्याकरिता. तर दुसऱ्या बाजूला या 30 रोखायच्या आहेत 18 चेंडूमध्ये. चला विनंती आहे स्पीड अप करा. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अर्थातच ओमकार जांभरे ज्याच्यावरती टीम आकृती 11 संघाची संपूर्ण जबाबदारी आहे. राकेश अवाद हे दोन्ही बॅटर्स सोडले तर टीम आकृती 11 संघामध्ये तसा भरभक्कम फलंदाजी करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे या दोन्ही बॅटर्सवरती खूप मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू त्या ठिकाणी पंचांचं बोट. आकाशाकडे ओमकार जांभरे मैदानाच्या बाहेर सन्नाटा. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरले ओमकार जांभरे ज्यांच्यावरती या टीमची संपूर्ण जबाबदारी होती. ती जबाबदारी पेळत असताना तो भार कुठंतरी सहन झाला नाही आणि त्याच कारणानं एज पाहायला मिळाली. प्रवीण सालुंखे यांनी तो झेल टिपला आणि तदनंतर मात्र गोल्डन डकचा शिकार करणं चांगला शिकार केलाय. फटका हवेमध्ये इथं देखील डेंजर झोन मध्ये शेखर डक आउट. आणखीन एक धक्का बॅक टू बॅक धक्का क्रमांक दुसरा. एक अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तर महेश दामरे यांच्या माध्यमातून करणनं जर विकेट हॅट्रिक घेतली नाही तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे आणि त्यावरती विकेट आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वाह चांगला स्ट्रोक आहे कनेक्ट झालाय आणि त्या ठिकाणी चेंडूही ट्रॅव्हल झालाय.
आणि संतोष यांच्या बॅटमधून अकाउंट ओपन केलं जातंय कृती 11 संघाचं. पण बराचसा प्रवास बाकी आहे. पुन्हा कार्पेटचं साह्य घेतलंय. लॉंग ऑन रिझनला फटका सजवला जाईल. अविनाश त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगली फेकी. एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. सिंगलनं धावफलक पुढे सरसावलं जाईल आणि 7 धावा पाहायला मिळतील आपल्याला. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करून 2 महत्वाचे बॅट्स. वा चांगलं क्षेत्ररक्षण मोल्ड ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. कॉल दिलाय आणि कॉल दिलेला सक्सेसफुल ठरलाय. या 2 धावा आणखीन ऍड होतील. 9 पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना तद्वत मात्र शेवटचा चेंडू या षटकातला शेष पाहायला मिळेल. अर्थातच त्या ठिकाणी करण जांभरेचा अडवा बॅटनं यावेळेस चांगला फटका सजवला. मिड विकेट मधून चेंडू ट्रॅव्हल फरार सीमा पार. राकेश शेवाळच्या बॅट मधून आलाय. संघाने या दरम्यान नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. समर्थ 11 संघाला बॅटिंग करण्याकरता त्या ठिकाणी आमंत्रित केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम आकृती 11 संघ अर्थातच जर विचार केला ना तर ओमकार जांभरे गोल्डन डकचा शिकार ठरले. तदनंतर शेखर देखील आऊट झाले. 13 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. जर विचार केला ना आपण तर अजूनही 17ची गरज असणं. अर्थातच या 17 धावा त्या ठिकाणी 12 चेंडूमध्ये बनवायचे. 17 धावा या 12 चेंडूमध्ये 17 धावा. राकेश अव्वाद आणि संतोष कशा पद्धतीने एखादी छोटी पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्टअप करणार. थोडासा समय तुम्हाला व्यतीत करावा लागेल. शांत संयमी खेळी करावी लागेल जर या 17 धावा बनवायच्या असतील तर. कारण समोर देखील गोलंदाज त्या ताकदीच्या पाहायला मिळतील. अर्थातच भोलेनाथ आलेत. भोले मामा या विभागातील या संपूर्ण रेपुली गावामध्ये जे प्रसिद्ध आहेत असे भोले मामा आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. आपल्या गोलंदाजीनं बऱ्याचशा खेळाडूंना त्यांनी धाराशायी करून सोडले. फिरकीच्या ताळावरती नाचवलं जातं सातत्यानं. चक्रव्यूहमध्ये ते अडकवतात. पण इथं संतोष आणि राकेश अव्वाद स्वतः संघ मालक जे खेळपट्टीवरती उभे आहेत या दोघांचा कस लागणार आहे. मेहनत घ्यावी लागणार आहे या दोघांना देखील. पण ही मेहनत जर तुम्ही घेतली तर तुमचा संघ त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवील. पण समोरही कडवं आव्हान तगडं आव्हान आम्हालाही पाहायला मिळेल. भोलेनाथ कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोलंदाजी साकारणार. टीम सई शिवांश 11 संघ कशा पद्धतीनं कमबॅक करणार. खरं तर या बुर्जाला ढासलवण्याचं काम करण जांभरेने केलं होतं. ओमकारला पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती शेखरला माघारी धाडलं. पण तदनंतर एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला संतोषच्या बॅटमधून. आणि स्कोर कार्ड आलाय ना तो 13 या आकड्यावरती. 17ची गरज आहे सामना जिंकण्याकरता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. उलाट टाकलेला चेंडू यावेळेस संतोष बीट होत आहेत. ही बॅटल चांगली होणार. ही बॅटल चांगली रंगणार. अखेरच्या चेंडूपर्यंत जाणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण भोलेनाथ चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारू शकतात. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी. वाह अफलातून फुलरलेन डिलिव्हरी. इथं बॅटर्सवरती दबाव आहे. बॅटर्सवरती प्रेशर आहे. आणि त्या दबावामध्ये जर आपण पाहिले ना तर संतोष पाहायला मिळेल. एक नॉकआउट मॅच आहे. इथं जो संघ हरेल ना त्याला ही स्पर्धा सोडून घरी जावं लागेल. कव्हर रिजन मध्ये फटका सजवलाय. डीपला प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू आणि चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडूनं जिंकले ही स्पर्धा. चौके रेले संतोषच्या बॅटमधून. तेराची गरज आहे सामना जिंकण्याकरता. कोशिश जारी है. कोशिश तो सबकी जारी है. वक्त बताएगा कौन किस पर भारी है. इथं मात्र ही कोशिश हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र तडबाद रिझन मध्ये नितीन त्या ठिकाणी
पाहायला मिळतील. अर्थातच एक धावपल्ली आहे, 12ची गरज आहे. 18 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. अजूनही 2 चेंडू या षटकातले येणे बाकी आहेत, म्हणजे 8 बॉल मध्ये तुम्हाला 12 धावा बनवायच्या आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. राकेश आवात कशा पद्धतीने टीमला विजय मिळवून देणार. फटका चांगला रेंज मध्ये आलाय आणि तिथं प्रोटेक्शन ज्यानं झेल टिपलाय. क्या बात आहे. लॉंगॉनला आपल्याला पाहायला मिळाले, जे अखेरपर्यंत चेंडूवरती नजर बनवून होते. आणि निश्चितच त्या ठिकाणी वाऱ्यानं दिशा बदलली. वाऱ्याला दोष देऊन चालणार नाही. आपल्या नशिबात जे आहे ते स्वीकारावंच लागेल. दरम्यान डॉट बॉल नंतर चांगली सुरुवात केली होती. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला. अर्थातच चौथ्या चेंडूवरती 1 आणि 5व्या चेंडूवरती विकेट्स. इथं 6वा चेंडू देखील डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. 18 या आकड्यावरती धावफलक जैसे ते 12ची गरज आहे. संतोष वरती आता मात्र या टीमचं बरंच काही निर्भर असणार आहे. 6 चेंडू मध्ये 12 धावा त्या ठिकाणी संतोष काढून देणार का आपल्या टीमला. छोटी छोटी टोटल त्या ठिकाणी चेस करत असताना आपण पाहतोय आकृती 11चा संघ. पारी कुठेतरी डगमगली. गोल्डन डेकचा ओमकार शिकार ठरला. सेकंड बॉलवरती लगेच शेखरला माघारी यावं लागलं. करणनं मात्र एक चांगल्या दर्जाचं स्पेल फेकलं आणि त्याच कारणानं ही टीम जी आहे ना ती कुठेतरी थोडीशी मागे पडलेली आपण पाहतोय. 12 धावांची गरज. चला चला टीम मीटिंग नकोय. टीम सही शिवांश 11. अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. संतोषवर खूप सारी जबाबदारी. या जबाबदारीची जाणीव, या जबाबदारीला कशा पद्धतीनं तो सामोरं जाणार. गोलंदाजी ट्रॅकवरती अविनाश भोईर आलेत षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता. लॉंग लेग मध्ये फटका सजवलाय. या दरम्यान संतोषच्या बॅट मधून चौकार आलाय. हा नव संजीवनी प्राप्त करून देणारा टीम कृती 11ला. इज अ मास्टर. या मॅच मध्ये आकृती 11 संघाला वापसी मिळवून दिली. 8ची गरज आहे. 5 चेंडू मध्ये ज्या पद्धतीनं बॅट वरती हा बॉल घेतला, कनेक्ट केला, लॉंग लेग मधून हा फटका सजवला आणि 4 धावा अर्जितही केल्या. 5ला 8ची गरज आहे. अविनाश वरती आक्रमण. यावेळेस मात्र एक डॉट बॉल. क्या बात आहे. 4 चेंडू मध्ये 8 बनवायचे आहेत. 8 फॉर टॅट अशी लढाई. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा देखील आहे आणि हेच या चेंडूवरून पाहायला मिळाले. 4 चेंडू 8ची गरज आहे. संतोषला याच पद्धतीने एखादा स्ट्रोक खेळावा लागेल आणि चांगलं माइंडसेट बनवून एक चांगली इनिंग साकारावी लागेल. मॅच विनिंग इनिंग. फटका बसला हवेत. अविनाश आले. झेल टिपण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण ही झालेत की काय. या 2 धावा पाहायला मिळतील आणि या दुहेरी धावेनं धावफलक पुढे जाईल ते 24 या आकड्यावरती. 6ची गरज आहे. 6 3 6. क्या बात आहे. समीकरण पहा. 3 6. 3 चेंडू मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. आकृती 11 संघ त्या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवून ठेवणार की संपुष्टात येणार. सोडून दिलाय. वाईड बॉल. एक आणखीन एक्स्ट्रा आली आहे. 3-5. प्रत्येक चेंडू गणिक आता मात्र समीकरण बदलत जाणार. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
पुढील मॅच करता आपण रेडी राहायचंय. फ्रान्स 11 विपक्ष समर्थ 11. डॉट बॉल 2 चेंडू 5 ची गरज आहे. ही मॅच अखेरपर्यंत जाणार का? अर्थातच परवाच आपण पाहिलं असेल, अर्थातच ईडन गार्डन वरती हेनरिक कासेनचं वादळ उठलं होतं, जिथं एकट्यानं ती मॅच आणली होती आणि अशीच मॅच झाली होती. 2 चेंडू 5 ची गरज होती आणि अखेर कासेन बाद झाला आणि तदनंतर मात्र हैदराबादला तो सामना देखील गमवावा लागला. इथं 2 चेंडू 5 ची गरज आहे. आकृती 11 की सई शिवांश 11, कोण टिकवून ठेवणार आपलं अस्तित्व? फटका चांगला आणि विजयी षटकार. क्या बात